धीर धरा, जगदंबेवर विश्वास ठेवा. कसली जगदंबा मासा, कसली जगदंबा. दरादमाण आमचं पुन्हा लुटलं या. गारवाचं नांगर फिरवलंय, आमचं कोडी उरलं नाही. मारी आमचं कोडी उरलं नाही. ते अश्रू जिजाऊंनी स्वतःच्या पदराने पुसले आणि मग त्यांनी निर्धाराने आदेश दिला. पंत, देशमुख, पाटील, कुलकर्णी, लोहार, चांबार सगळ्यांना परत बोलवा. त्यांना सांगा शहाजीराजांचे सुपुत्र शिवाजीराजे स्वतः पुण्यात आले आहेत. सोन्याचा नांगर चालविला, सोन्याचा नांगर चालविला. रयतेच्या हाकेला देव धावनी आला. रयतेच्या हाकेला देव धावनी आला. पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली. पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली. पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली. पुण्यनगरी सजली. मुदोजी निंबाळकर पुण्यात आल्याची वर्दी लाल महालात आली. त्यांच्या सोबत मुलगा बाजाजी आणि मुलगी सईबाई सुद्धा होती. म्हणून खास लाल महालात मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले. एका आसनावर जिजाऊ तर दुसऱ्या आसनावर मुदोजी बसले होते. सईबाई उत्सुकतेने त्यांच्या शेजारी उभी राहून खेळ पाहत होती. सर्व रय्यत खेळ पाहण्यास चौकात जमली. शिवराय आणि वस्ताद एकमेकांच्या समोर उभे होते. सगळ्यांचंच लक्ष त्या खेळाकडे लागलं. शिवरायांनी सपासप वार केले आणि त्यांच्या वेगामुळे वस्ताद घाव झेलत मागे सरकू लागले. थोड्याच वेळाने खेळ थांबला. मग शिवरायांनी हातात दंडपट्टा चढवला. मध्यभागी एक गवताचा फळा ठेवण्यात आला. दंडपट्टा फिरवण्यास सुरुवात केली. पुतळ्यावर सपासप वार झाले. रय्यत स्तब्ध झाली. काय घडले हे कुणालाच समजले नाही. इतक्यात वस्तादांनी पुतळ्याला हलका धक्का दिला. पुतळ्याचे तुकडे झाले होते. रयते जल्लोष उसळला. खेळ संपल्यावर जिजाऊंनी थोड्या गमतीने विचारलं, सई, हा नवरा चालेल का ग तुला? सईबाई पटकन म्हणाल्या, हो. आणि सारा चौक हास्याच्या लाटेने भरून गेला. जाऊंनी मुदोजींकडे पाहिलं. त्यांनी समाधानी नजरेने मान डोलावली. आणि मग तो क्षण आला. तारीख 16 मे 1640. लाल महल उत्सवाने फुलून गेला. अंबरखाण्यात धान्य, वस्त्रगृहात नवीन वस्त्र, सोन्याचे दागिने, तयारी सुरू होती. वाडा फुलांनी सजलेला होता. तोरणांनी दरवाजे, मखमली गालीचे, चौरंग मंडप, सर्व काही अलंकारिक वाटत होते. सुवासनी स्त्रिया अंगणात रांगोळ्या काढत होत्या. सर्वत्र मंगलवाद्यांचा नाद घुमत होता. मंडप पारंपरिक व विधीपूर्वक सजलेला. मंगलाष्टकाचा आवाज दुमदुमत होता. शिवबा आणि सईबाईंचं शुभविवाह संपन्न झालं. लक्ष्मीनारायणाची जोडी सर्वांच्याच मनात भरली.